नमस्कार. मी डॉक्टर सुरेश दारवंटे, संत तुकाराम हॉस्पिटल लोणी खुर्द, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. आणि आपला फार्म जो आहे तो माझ्या राहत्या गावी आहे, बाबुळतेल येथे. तर आज आपण आपल्या फार्मवरती बऱ्याच आपले जे फॉलोअर्स आहेत त्यांचा प्रश्न असा असतो की तुमच्या शेडची लांबी रुंदी किती आहे, तुम्ही शेडसाठी कुठल्या प्रकारच्या फळ्या वगैरे वापरलेल्या आहेत. तर आज हा व्हिडिओ जो आहे तो खास ती माहिती देण्यासाठी आहे. त्यामुळे पहिल्यांदा जर आपण हा व्हिडिओ बघत असाल तर अशी विनंती असेल की आपण आपल्याला माझ्या द गोट विलेज या पेजला फॉलो करावं आणि यूट्यूबवरती पण आपलं द गोट विलेज या नावाने चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करावं, जेणेकरून आपल्याला येणारे सगळे व्हिडिओ गोट फार्मिंग संदर्भात जेवढे व्हिडिओ आपण बनवतो सगळे इंस्टाग्राम आणि यूट्यूबला असतात. तर ते व्हिडिओ आपल्याला सगळ्याला पाहायला भेटतील आणि त्यापासून बरीचशी माहिती आपल्याला मिळेल. तर सुरुवात करूयात आपण. आपल्या गोट फार्मचं नाव आहे द गोट विलेज आणि याची लांबी आहे साधारण 30 फूट आणि रुंदी आहे 24 फूट. 24 बाय 30 असं हे आपलं एवढं डिस्टन्स आहे. आणि हा फार्म बनवायला मला साधारण 5 वर्षापूर्वी मी कोविडमध्ये बनवला होता. त्यावेळेस मला पूर्ण एवढा फार्म बनवण्यासाठी 2.5 लाख खर्च आलेला होता मजुरीसह. आपण ह्या फार्मसाठी ज्या फळ्या वापरलेल्या आहेत ह्या खालच्या, या फळीला आपण देवदरची फळी म्हणतो. देवदरच्या फळीचं वैशिष्ट्य असं असतं की ती साधारण वजनाला हलकी असते पण त्याची वेट बेअरिंग कॅपॅसिटी खूप चांगली असते. एक फळी आपली साधारण 80-90 किलोपर्यंत वेट बेअर करू शकते. त्यामुळे फार्मिंगमध्ये आपण देवदरची फळी वापरली तरी खूप चांगल्या प्रकारे आपल्याला क्वालिटी बऱ्याच दिवसापर्यंत मेंटेन करता येते आणि टिकते पण चांगली ती. आणि आपण हे जे बनवलेलं आहे गव्हाणी, गव्हाणीची रुंदी साधारण एक 18 इंच आहे यामध्ये. आणि गव्हाण बनवण्यासाठी आपण सुरुवातीला आहे ना पत्रा वापरला होता, पण पत्रा लवकर गंज लागतो आणि खराब होतो. त्यामुळे नंतर मी चेंज करून सुप्रीमचा PVC पाईप आणला 18 इंची आणि त्या पाईपमध्ये ह्या गव्हाणी बनवून घेतल्या. त्यामुळे आता याला गंज लागण्याचा, सडण्याचा चान्स राहिलेला नाही. लाईफ लॉंग हे गव्हाणी आपल्याला टिकणार आहेत. ह्या फार्ममध्ये मी साधारण 3 कंपार्टमेंट केलेले आहेत. प्रत्येक कंपार्टमेंट 10 फुटाचा आहे. हा 10 फुटाचा, हा 10 फुटाचा आणि तो 10 फुटाचा. या 10 फुटामध्ये मी पुन्हा पाठीमागे छोटेसे कंपार्टमेंट केलेले, जे गाभण शेळ्या असतील किंवा न्यूली बॉर्न पिल्लं असतील त्यांच्यासाठी. आणि काही जे आपले ब्रीडर वगैरे असतो, स्पेशल ब्रीडर ठेवण्यासाठी पण कंपार्टमेंट केलेले आहेत. तर हा जो समोर तुम्ही मदर स्टॉक बघताय माझा, हे पूर्ण मदर स्टॉकचे फिमेल आहेत आपल्या. त्यांची क्वालिटी तुम्ही इकडे बघू शकता. किती उत्तम क्वालिटीमध्ये फिमेल आहेत सर्व. तिकडे बसलेली जी मोठी फिमेल दिसते त्या फिमेलपासून आपण सुरुवात केलेली होती आणि आज ह्या पूर्ण फिमेल त्यांच्यापासूनच तयार झालेल्या आहेत. आपल्या ह्या पूर्ण मदर स्टॉकच्या फिमेल आहेत. आणि तो आपला ब्रीडर आहे फाउंटन. त्याचं वय साधारण म्हणलं तर स्टॉप करायचं.